सांगस प्रजासत्ताक जो शब्द शे मनभूत त्यांना मच त्यांना अर्थ लपेचे डोकं नको खाजू सांगस प्रजा प्रजा म्हणजे आपल्यासारखा आम नागरिक आणि सत्ता म्हणजे राजकारणी याले मिडीचं नासं होस की असा देश ज्यांना प्रजानी सत्ता चालस लगे जाऊ भाऊ म्हणी आरण नाही रगो आपला देश मग सरकार शे ऐकस काय बोली राहना मान्य आहे सरकार शे पण सरकारले पण काही नियम बंदीत येतच ना गौरा संविधान मुळे मंडळी आता लोकेशनी काय ठरावं संविधान बदलावरच नाही सगळं कारण संविधान पाहिजे आपला देश में दंगा फसाद जाती मतभेद कम होईल होतात मंडळी जवळ आपण संविधाननी प्रस्तावनामा असा उल्लेख करेल छे आम्ही भारतना लोके याना अर्थ आते आपण स्वातंत्र्य शेतस प्रजासत्ताक शेतस आणि कोणताही परदेशी सत्ताना अधीन नाही शेतस मंडळी जवळ आपले स्वातंत्र्य भेटणं ना तेव्हा आपण 40 कोटी होत होत आणि आते आपण 138 कोटी होई जायला शेतस आते आपणच आपला भाग्यानं निर्माता शेतस असं मी का बघोली राहिलो कोणले तरी प्रश्न पडणाशी पहिले कसा राहे दंभो मन वशिला मन मामा पाये मन मामा मन नोकरी लई पण आधी तसं माताच नाही ना जे कर नाही स्वतःलेच कर नाही आपणच आपला भाग्याला निर्माता शेतोस मंडळी वडून दुसरा विषयकडे मंडळी आपला देश प्राचीन काळपासून हेच म्हणत राहणार जथा राजा तथा प्रजा याना अर्थ काय समजो याना अर्थ आपला देश मग पहिले राजशाही होती आता कोणता तरी बहुमनी राजशाही नेमकी काय भानगडशी काय नवीन नवीन शब्द लैराना पोऱ्या प्रजासत्ताक काय राजशाही काय सांगस राजशाही मा राजानी निवड होय आणि त्या राजाना आदेशना पालन अख्खा जनताले करणं पडे म्हणजे असं आपण एक प्रकारना गुलामच होतो पण आपण स्वातंत्र्यानंतर मंडळी लोकशाही स्वीकारली आता आहे मॅडम म्हणी कारगो लोकशाही म्हणजे काय नेमकं सांग देखा मंडळी आपण मतदान करतोस ना त्या मतदान मग न्यारा पक्ष उभा राहतोस आणि त्या न्यारा पक्षच मग न्यारा प्रतिनिधी ज्यासले आपले निवडणार अस आणि त्या प्रतिनिधी देऊन उगणं नाहीत का घर समोरी लागतास ताई मग अक्कान विचार करा पक्का आमले येत नाही अक्का मधला बोक्का पण असं बोले सन 200-300 नोट दगडी आणि आपला भाऊ बापरे रातना बंदोबस्त होई गया ना चल मतदान करूया जाणार मग तुरु मतदान कराले असं करू नाही मंडळी कारण आपला एक मतदानवर आपला पुरा देश न भविष्य टिकेल राहस आणि याच कामले पंडित दीनदयाल उपाध्याय यासनी लोकमनाचा संस्कार एवढं भारी नाव द्यायचे मंडळी आपला देश कितला प्रसार व्हायले तुमले सांगोस काश्मीर होईन ते कन्याकुमारी आणि गुजरात होईन ते मणिपूर असा 32.08 लाख वर्ग किलोमीटर लोक पसरेल आपला भारत जटे 2 टप्पावर पाणी तर 4 टप्पावर पाणी बदलत राहस टप्प्यावर वेगवेगळ्या धर्मान लोके जातीना लोके अमुक डमुक काही ना काही बदलत राहस मंडळी कोणता महान लेखक निमाले छे आपला देशले हिंदू मुस्लिम सिख ईसाई भारत में सब भाई भाई याना अर्थ आपला देश में एकता शे 2015 ना पहिले कितला उच्च विचार होतात संतोष ना पोरगा पोरगी एक समान पण 2015 नंतर पोरीसले काय मानवाडी घ्या हो काय सांगू तुम्ही असं वेगवेगळ्या योजना काढली ना सरकारनी उदाहरण मनी लाडकी बहीण योजना तर्फे मन बहीणले 1500 रुपये पडाव शेतोस पण मन बहीण अशी इतरावं जसं सरकार 3 खात्याले 1 लाख रुपये टाकावे मंडळी आणि आपला बेरोजगार भाऊ आपला बहीण ना गरजास बांडा कुंडा आवरीयस याद अशा काले की आपली बहीण आपले 200-300 रुपये दिली पण ती बहीण त्या भाऊले ठेंगा दकाडी सन धन्यवाद भाऊ लागा तिथून रस्ताले मंडळी आपला देशमा एकता शे पण पोरगा आणि पोरगी यांना बाबत ना काही हुमजत नाही मी वळस दुसरा विषयकडे नाही अजून एक मुद्दा तिकीट एसटीनं तिकीट काय सांगू आता तुमले माणसे म्हणतस तुम्ही बाहेर फिर आम्ही गरमा बाकरी तापतोस बापरे आता काय समजूत मग आपण मायर मग खै होय ना का आपल्या आया बहिणी प्यागा उचलत एसटी थांबडी 2 तास मग मायर ते घर
हाय डेलीनी रुटीन मी जायचे म्हणून जास्त ताण लेवानी. मंडळी वळू दुसरा विषयकडे. मंडळी जवळ आपण असा उल्लेख करतस आम्ही भारतना लोके अशी तरतरी सुटस ना आपला ना काय 4-5 लोक ठोकी जीव पिक्चर माझा सध्या काढतस तसं. पण आपण जातोच भो 4-5 लोकेच पहा. अरे बापरे पळताच दणगडती की राहणार हो भाऊ राम राम मी चालू वापस असं बोले सर मागे लागतं. यानं कारण काय आपला देश प्राचीन काळपासून स्थापित छे ज्यांना काही अशा ऐतिहासिक गोष्टी शेतस जसले ऐकावर किंवा बोलाले अशी तरतरी सुटत ना काय सांगू. आपला देश प्राचीन काळापासून धार्मिक शे. धन्यवाद एवढं बोले सन मी मन पाषण सपाट गच्ची बोलणं होता राय पण या टाइम संपाट दिला एवढं बोले सन मी मन 2 शब्द संपाट राय वो 2 शब्द निमन यात यामध्ये दड 6 मिनिटं बोली घ्या तर 2च तर शब्द सांगा ना. एवढं बोले सन मी मन पाषण संपाट. जय हिंद जय भारत. आणि हा